आता मुख्याध्यापकी होणार अतिरिक्त. आतापर्यंत आपण शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतात हे अनुभवत होतो, पण आता शाळेतील मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त होणार आहेत. नेमका काय आहे हा शासनाचा निर्णय, नेमकी काय आहे ही बातमी, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील. शासनाने नुकताच 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागांना संच मान्यतेचे सुधारित निकष या गोंडस नावाचा एक शासन निर्णय निर्गमित केलेला असून त्याच शासन आदेशात मुख्याध्यापकांचे पद अनुज्ञेय होण्यासाठी कलम 4 आणि 4.1 मध्ये काही निकष दिलेले आहेत. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून 2024-25 पासून या शासन निर्णयानुसार पद निश्चिती होणार आहे. माध्यमिक शाळेतील सर्व वर्गांची मिळून विद्यार्थी संख्या जर 150 पेक्षा कमी झाली तर त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरणार आहेत. एका अर्थाने त्या शाळेत मुख्याध्यापक असणार नाही. इंजिन विना ही शैक्षणिक गाडी धावणार आहे. विशेष म्हणजे या शासन निर्णयातील असेही म्हटले आहे, यापूर्वीचे या विषयाशी संबंधित म्हणजे शाळातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदमान्यता ठरवणारे सर्व म्हणजे दिनांक 28 ऑगस्ट 2015, दिनांक 8 जानेवारी 2016, दिनांक 2 जुलै 2016 व 1 जानेवारी 2018 हे चारही शासन निर्णय या नव्या आदेशानुसार अधिक्रमित ठरण्यात आले असून अतिरिक्त ठरवण्यासाठी आता सन 2024-25 पासून हाच म्हणजे 15 मार्च 2024चाच शासन निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे. या आदेशानुसार अतिरिक्त मुख्याध्यापक त्यांच्या संस्थेच्या इतर शाळा असतील व तिथे मुख्याध्यापक पद रिक्त असेल तर त्याच संस्थेच्या शाळेत समायोजन होईल. जागा रिक्त नसेल तर जिल्ह्यात ज्या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असेल त्या शाळेत समायोजन होईल आणि तिथेही जागा रिक्त नसेल तर त्या अतिरिक्त मुख्याध्यापकाला शिक्षक म्हणून समायोजित केले जाईल. म्हणजे 10-15 वर्षे जी व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होती ती व्यक्ती आता शिक्षक म्हणून आपला उर्वरित कार्यकाळ घालवेल. ही एक प्रकारचा अवनतीच नव्हे का, मात्र त्यांच्या वेतनात संरक्षण असेल. म्हणजे तो जरी शिक्षक म्हणून कार्यरत राहिला तरी त्याला पूर्वी मुख्याध्यापक म्हणून जे वेतन मिळत होते तेच कायम राहील. मात्र शाळा ही मुख्याध्यापक विना कशी चालवायची ही एक तारेवरची कसरत ठरणार आहे. पैसे वाचवण्यासाठी शासनानं शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू नये, त्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञ प्र. दलाल यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी ही धक्कादायक बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.